अनकॉन्शियस माइंड लर्न्स बाय ट्रायल्स. म्हणजे 24 तासामध्ये, दिवसाच्या 24 तासामध्ये आपल्या मनामध्ये भाव असतो की मी दुःखी आहे, मला मनासारखं मिळत नाहीये, पाहिजे ते मिळत नाही, माझ्यावर कुठेतरी अन्याय होतोय, मी अमक्या ठिकाणी जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं. म्हणजे याचा सारांश काय या सगळ्या म्हणण्याचा आपला, की मी दुःखी आहे. अनकॉन्शियस माइंड लर्न्स बाय ट्रायल्स. हा दुःखाचा मेसेज दुःख मॅनिफेस्ट करायला लागतो, दुःख तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतं. नुसतं तुमच्या डोक्यात याला काही महत्व नाही, तुम्ही फील काय करता नंतर आपण बघणारच आहोत पुढच्या सेशनमध्ये. तर हे आहे आपलं अनकॉन्शियस माइंड, किंवा आपल्या भाषेमध्ये आपलं अंतर्मन. तर याच्यामध्ये मग सिक्वेन्स कशी होईल, की तुमचं एक पर्टिक्युलर लाईफ आहे, लाईफची क्वालिटी आहे, काय असेल ते, चांगली वाईट, सुखाची दुःखाची. आणि ही क्वालिटी ऑफ लाईफ कशाच्या थ्रू अभिव्यक्त होते, फिजिकल बॉडीच्या. आपलं जे फिजिकल पर्सनॅलिटी आहे त्याच्या थ्रू अभिव्यक्त होते. या फिजिकल बॉडीच्या पाठीमागे कॉन्शियस माइंड आहे, की जे फक्त 10% आहे. त्याच्या पाठीमागे तुमचं अनकॉन्शियस माइंड आहे, की जे कॉस्मिक माइंडला जोडलेलं आहे. आणि त्याच्यावर आहे एनर्जी बॉडी. तर आपल्याला काम करायचं एनर्जी बॉडीवर. ऍक्च्युअली आपण हे वर्कशॉपमध्ये आपल्या एनर्जी बॉडीवर काम करणार आहोत. म्हणजे आपल्या वर्कशॉपचं टार्गेट आहे एनर्जी बॉडी, त्याच्यावर आपल्याला काम करायचंय. पण आपण डायरेक्ट एनर्जी बॉडीपर्यंत नाही जाऊ शकणार. आज सध्या आपल्याला ओळखीचं फक्त आहे फिजिकल बॉडी. थोडंफार जाणतो आपण आपल्या कॉन्शियस माइंड संदर्भामध्ये. माझी इच्छा आहे, माझे स्वप्न आहे, मी याच्याविषयी नाराज आहे, हे मला आवडत नाही, हे सगळं कॉन्शियस आहे. परंतु ते विचार आहे फक्त 10%. आपल्या बिईंगचा मोठा भाग जो आहे तो अनकॉन्शियस आहे, की जो आपल्याला माहीत नाही, आणि तो कॉस्मिक माइंडशी जोडलेला आहे. तर आपल्याला अगोदर अनकॉन्शियस पर्यंत पोहोचलं पाहिजे. एनर्जी बॉडी अनकॉन्शियसशी अटॅच्ड असल्यामुळं एनर्जी बॉडीला सगळी स्टिम्युलेशन जी मिळतात, जे मोटिवेशन मिळतं, ते आपल्या अनकॉन्शियस माइंडकडून मिळत असतं. त्या प्रमाणात आपली व्हायब्रन्सी तयार होईल, आणि मग सिमिलर अट्रॅक्ट्स सिमिलर. म्हणजे आपल्या टोटल साईकमध्ये, आपल्या अनकॉन्शियसमध्ये एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचे फिलिंग्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन चालू असतं. येते लक्षामध्ये? ठीक आहे, पुढे. तर याच्यामध्ये ऍक्च्युअली अगोदर तुम्हाला एनर्जी बॉडी लेवलवर काही इंजुरी तयार झालेली असते. म्हणजे समजा तुमचा ऍक्सिडेंट होतो की नाही, ऍक्सिडेंटमध्ये काहीतरी इंजुरी होणारच की नाही, हात मोडला, पाय मोडला, डोकं फुटलं वगैरे. पण ऍक्च्युली ती इंजुरी होण्याऐवजी अगोदर काय होत असतं, अगोदर झालेली असते एनर्जी इंजुरी. एनर्जी इंजुरीपासून इमोशन्स, त्या प्रकारचे इमोशन्स क्रिएट होतात. त्या इमोशन्सचे पेन्स असतात, आणि मग फिजिकल डिसीज किंवा स्ट्रगल इन लाईफ इथपर्यंत आपण पोहोचलेलो असतो. तर बेसिक आहे आपल्याला एनर्जी.